आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिलीच मागणी हेमंत ओगले यांनी केलेली आहे। श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आणि अशा आशयाची टोपी घालून ते आज विधान भवनामध्ये दाखल झालेले होते। हेमंतजी, पहिल्याच दिवशी शपथ घेतल्यानंतर ही मागणी केली। मी टोपी घालूनच शपथ घेतलेली आहे, कारण आमचा अजेंडा होता निवडणुकीमध्ये की श्रीरामपूर जिल्हा हा झाला पाहिजे आणि लोकांची ती मागणी होती आणि आम्ही ती मागणी घेऊन उतरलो होतो आणि त्या मागणीला न्याय देणं हे माझं काम आहे। त्यामुळे आज पहिल्या दिवशी माझी मागणी आहे की श्रीरामपूर हा जिल्हा झालाच पाहिजे, कारण जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा तिथे आहेत आणि ती आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे। पण एकमेव आमदार तुम्ही आहात जिल्ह्यातून। संविधानाने मला ती ताकद दिलेली आहे की मी लोकांचा एकटा आमदार असलो तर मी 5 लाख लोकांचा त्या ठिकाणी प्रतिनिधी आहे। मग त्या संविधानाच्या ताकदीवरती मी 5 लाख लोकांचा आवाज म्हणून इथं आलेलो आहे। त्यामुळे मी एकटा नाही तर ती माझी 5 लाख लोकांची मागणी आहे। आपण आता विखे साहेब म्हटले की हातात संविधान घेऊन किंवा काय फेक नेरेटिव्ह सेट केलं जातं, संविधानाचा आदर राखला जात नाही, ईमीवरती संशय व्यक्त केला जातो, मग तुम्ही कसं बघता सगळं? नाही, तो ते काय अनुषंगाने बोलले मला माहीत नाही, परंतु मी आपल्याला सांगतो की संविधानावरती सगळ्यांचाच विश्वास आहे आणि ह्या संविधानाच्या दृष्टिकोनातून त्यांनीही शपथ घेतलेली आहे आणि त्याचा आदर तेही करतात आणि आम्हीही करतो आणि त्या संविधानावरतीच आपण इथं आहोत। ही मागणी कायम लावून धरणार? ही 100% शेवटपर्यंत मागणी असणार आहे। श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे। श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे अशी मागणी हेमंत ओगले यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन नरेश कटकेसह सागरावर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।